मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार नावं आढळून आलेली आहेत आणि इतकंच नव्हे तर मुंबईतील सर्वाधिक दुबार मतदार आदित्य ठाकरेंच्या वरळी विभागात असल्याचं समोर येत आहे। पाहूया या विषयाचा एक सविस्तर रिपोर्ट। वरळी विधानसभेत 6800हून अधिक दुबार मतदार। भांडूप विभागात 69,500 दुबार मतदार। अख्ख्या मुंबईत 11 लाख दुबार मतदार। मुंबई महानगरपालिकेनं जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार नावं असल्याची धक्कादायक माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली। विशेष म्हणजे एकाच व्यक्तीचं नाव दोनदा तीनदा नव्हे तर 103 वेळा मतदार यादीत असल्याची माहिती देखील मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे। तर 4,33,000 मतदारांची नावं एकापेक्षा जास्त वेळा असल्याचंही समोर आलंय। मुंबईत सर्वाधिक दुबार मतदार आदित्य ठाकरेंच्या वरळी विभागात आढळले। सरासरीनुसार वरळी विधानसभेत 6800हून अधिक दुबार मतदार आहेत। माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या प्रभाग क्रमांक 199 मध्ये सर्वाधिक 8,207 दुबार मतदारांची संख्या आहे। धक्कादायक म्हणजे खुद्द पेडणेकर यांचंच नाव यादीत दोनदा आढळले। माजी महापौर स्नेहल आंबेकरांच्या प्रभाग क्रमांक 198 मध्ये 7,295 दुबार मतदार आहेत। ठाकरे सेनेच्या आशिष चेंबूरकरांच्या प्रभाग क्रमांक 196 मध्ये 7,095 दुबार मतदार, तर शिंदे गटाचे माजी नगरसेवक असलेल्या समाधान सरवणकरांच्या प्रभाग क्रमांक 194 मध्ये 7,584 इतके दुबार मतदार आढळले। सर्वाधिक 14 प्रभाग असलेल्या भांडूप विभागात तर तब्बल 69,500 दुबार मतदार आढळले। पण आता तर निवडणूक आयोगाने जे बाजू घेत होते त्यांच्या खाडखडीत थोबाडीत मारली। कारण आम्ही आमदारकीला मतदान केलं आणि आम्हाला तुम्ही दुबार ठरवता म्हणजे नक्की कुठे बसून बोलतेय ही यादी बनवली, या कुठला आयोग आहे? आणि त्यांच्या भाषेत मी बोलते, मी माझी भाषा नाही, या भांडीघाशा आयोग आहे। तर तब्बल काही भागांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने जर हे दोबारा जर मतदान होत असेल तर ही लोकशाहीची थट्टा आहे की नाही? आणि हे जाणून बुजून केलंय किंवा एक स्ट्रॅटेजिक भाग आहे की काय, हा एक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो। ज्यात मोठ्या प्रमाणावरती गडबड चाललेली आहे हे वारंवार आम्ही सांगतोय। आजही आमचं ठाम मत आहे की या सर्व याद्या दुरुस्त केल्यानंतरच निवडणुका लावल्या पाहिजे। मतदार यादीवरून विरोधकांनी हल्ला चढवलेला असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी महाराष्ट्रभरातील मतदार यादीत दुबार नावं असल्याचं मोठं विधान केलं। 103 वेळा नाव असलं तर एकच वेळा मतदान होणार आहे। शेवटी निवडणूक आयोगाने एकदा तुम्हाला मतदान करताना त्या ठिकाणी शाई लावली की मग तुम्हाला मतदानाला जाता येत नाही। 10 नाव राव की 15 नाव राव, पण ही यादी स्क्रॅप केली पाहिजे, SIR आला पाहिजे। एकंदरीत घरोघरी जाऊन पुन्हा एकदा मतदार यादीचं पूर्ण म्हणजे ही यादी स्क्रॅपच केली पाहिजे। आदित्यच्या मतदारसंघात असे भानगडी काय होतात कळत नाही, परंतु जर असं जर झालं असतं तर ते चुकीचं आहे। कधी आलं, कसं आलं, 103 वेळा आलं, हा वर्ल्ड रेकॉर्ड फक्त वरळी मतदारसंघातच कसा होतो याचा सुद्धा तपास करावा लागेल। मला असं वाटतं की एकदा मतदार यादीचं पूर्णपणे दुरुस्ती आवश्यक आहे आणि लोकशाहीच्या दृष्टीने सर्व पक्षाची मागणी आहे की ते व्हायला पाहिजे। मतदार यादीमध्ये कुठलाही घोळ असता कामा नये। शेवटी हा व्यवस्थेचा दोष आहे, कुठल्या एका पक्षाच्या फेवरमध्ये नाही आहे, कुठे एका पक्षाच्या विरोधात नाही आहे। मुंबईत एकूण 1,03,00,000 मतदार आहेत। त्यापैकी 11 लाख म्हणजे जवळपास 10% नावं दुबार आहेत। दुबार मतदारांची नावं हटवावी अशी मागणी करत ठाकरे बंधूंनी सोमवारीच निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं। मात्र मतदार यादीतील लाखोंच्या संख्येतील दुबार नावं शोधणं आणि ती मतदार यादी बाहेर काढणं हे मोठं आव्हान निवडणूक आयोगासमोर उभं राहिलंय।
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.